नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. मित्रांनो 28/5/2025 ते 30/5/2025 या 3 दिवसामध्ये तुम्हाला तुमचे रिस्पॉन्स चेक करता येणार आहेत, आन्सर की चेक करता येणार आहे. असं सीईटी सेलने डिक्लेअर केलं होतं आणि आजपासून म्हणजेच 28/5/2025 पासून तुमच्या लॉगिन मध्ये ही आन्सर की अवेलेबल करून देण्यात आलेली आहे. आता ही आन्सर की कशी चेक करायची, आपले मार्क्स कसे कॅल्क्युलेट करायचे आणि एखादा प्रश्नाविषयी एखाद्या उत्तराविषयी तुम्हाला जर ऑब्जेक्शन असेल तर ते कशा प्रकारे रेज करायचं याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. त्याची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये व्हिडिओच्या दिलेली आहे. तर सुरुवात अगोदर तुम्हाला या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. त्यावरती क्लिक करा. तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. इथं आल्यानंतर दोन ऑप्शन आहेत. एक आहे ऑनलाईन सिस्टम, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सीईटी एक्झामिनेशन आहे, नसेल तर दुसरं सरळ सरळ इथं सीईटी एक्झामिनेशन पोर्टल 2526 यावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही यावरती क्लिक कराल तर तुमच्या समोर तुमचं लॉग इन साइन इनचा ऑप्शन येईल. त्या ठिकाणी रजिस्टर्ड मेल टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही साइन इन केल्यानंतर काही ऑप्शन तुमच्या समोर येतील, तर त्यापैकी ऑब्जेक्शन ट्रॅकर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ज्या कोर्सेसला एनरोल आहात त्या सर्वांचं तुम्हाला इथं माहिती भेटेल. तर या ठिकाणी आता मी फक्त इथं LLB 3 इयर सीईटी दिलेली आहे, तर रेज अँड ऑब्जेक्शन हे टॅब आता ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तर यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. इथं क्लिक केल्यानंतर काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, तर त्या इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आणि सर्वात महत्वाचं, वन्स यू हॅव मार्क्ड ऑल ऑब्जेक्शन्स यू विल हॅव टू मेक ऑनलाईन पेमेंट ऑफ Rs 1000 फॉर ईच ऑब्जेक्शन रेज्ड. प्रत्येक ऑब्जेक्शन साठी तुम्हाला 1000 रुपये इतकं पेमेंट हे पे करायचं आहे. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे एकदा का तुम्ही ऑब्जेक्शन रेज केलं आणि त्याच्यामध्ये कुठलाही चेंज झाला नाही, म्हणजे त्याच्या उत्तरामध्ये काही जर बदल नाही झाला तर तुमचे पैसे गेले. परंतु जर त्याच्यामध्ये काही चेंज झाला, म्हणजे ते आन्सर चेंज झालं, तर तुम्हाला 1000 रुपये तुम्ही ज्या पद्धतीने पेमेंट केलं, फोन पे केलं असेल, आरटीजीएस केलं असेल, तर त्या खात्यामध्ये तुम्हाला रिफंड भेटणार आहेत. आणि जर ते ऑब्जेक्शन एक्सेप्ट केलं तर फक्त तुम्हालाच त्याचा फायदा होणार नाही, तर संपूर्ण बॅचला त्याचा फायदा होणार आहे. तर ह्या काही इन्स्ट्रक्शन होत्या. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमची आन्सर की या ठिकाणी ओपन झालेली आहे. तर आता मग इथे काय आहे, क्वेश्चन आयडी आहे, इथं सेक्शनचं नाव आहे आणि इथं क्वेश्चन आहे. आणि त्या ठिकाणी इथं 4 ऑप्शन आणि त्याच्या खाली इथं करेक्ट ऑप्शन कोड आणि इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे. म्हणजे इथं आता ABCD ला इथं कोड दिलेले आहेत. आता इथं पहा 347563 म्हणजेच याचं सी ऑप्शन आहे आणि तुम्ही कुठलं केलेलं आहे 647563. म्हणजे तुम्ही देखील हे दोन आता तुम्हाला मॅच करायचं आहे. 6363 म्हणजे इथं तुमचा 1 मार्क बरोबर आलेला आहे. तसंच पुढे जा 565 हे देखील बरोबर आलेलं आहे. तसंच पुढे जा 571 हे देखील बरोबर आलेलं आहे. आणखीन पुढे पाहूयात आपण 575 हे देखील बरोबर आहे. त्यानंतर पुढे गेलात तुम्ही 578 हे देखील बरोबर आहे. इथं मात्र पहा, इथं करेक्ट आन्सर 581 आहे आणि इथं कॅन्डिडेटनी 584 दिलेला आहे. म्हणजे इथं मात्र माझं आन्सर चुकलेलं आहे. 81 म्हणजेच इथं ए होतं आणि मी दिले 84 दिलेलं आहे डी. तर इथं हे चुकलेलं आहे. पण आता मला जर वाटलं की हे 81 म्हणजेच ए ऑप्शन सीईटी सेलने चुकीचं दिलेलं आहे आणि ते मी दिलेलं डीच बरोबर आहे, त्याचा तसा काही तुमच्याकडे प्रूफ असेल, एखाद्या बुक मध्ये असेल तर स्टँडर्ड बुक मध्ये, तर तुम्ही इथं ऑब्जेक्शन रेज करू शकता. त्यासाठी काय करायचंय, तुम्हाला हा क्वेश्चन नंबर नोट डाऊन करायचा आहे, एका कागदावरती लिहून घ्या आणि त्याच्या समोर हे करेक्ट ऑप्शन कुठला दिलेला आहे आणि तुमचं म्हणणं काय आहे ते दोन्ही
एकदा कागदावरती लिहून घ्या आणि त्यानंतर रेज व्ह्यू ऑब्जेक्शन यावरती क्लिक करा. सिलेक्ट ऑब्जेक्शन टाइप. तर याच्यामध्ये इनकरेक्ट क्वेश्चन असेल, इथे काही ऑप्शन असू शकतात. समजा क्वेश्चन चुकला असेल तर इनकरेक्ट करा. क्वेश्चन इज आउट ऑफ सिलेबस. तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे सीईटी वेबसाईटला त्याच्यापेक्षा वेगळा असं वाटत असेल तर इथे क्लिक करू शकता. ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट. कधी कधी काय होतं की दिलेल्या ऑप्शन पैकी ऑप्शनच नसतो. उदाहरणार्थ भारताचे पंतप्रधान कोण आहेत सध्याचे, तर तिथं नरेंद्र मोदी हा ऑप्शन असायला पाहिजे, परंतु ते सोडून जुनेच कुठले तरी ऑप्शन दिलेले असतील तर तिथं तुम्ही ऑल ऑप्शन्स आर इनकरेक्ट असं करू शकता. मल्टिपल करेक्ट आन्सर्स. कधी कधी एकाच प्रश्नाचे दोन उत्तर असू शकतात, तर तिथं तुम्ही मल्टिपल करेक्ट आन्सर करू शकता. आणि इनकरेक्ट की, तर इनकरेक्ट की म्हणजे दिलेली की किंवा दिलेला ऑप्शन चुकीचा आहे, तर इथं मी इनकरेक्ट कीला आता सिलेक्ट करतोय. मग पुढे काय, सपोर्ट. इथं प्लीज एंटर रिझन फॉर ऑब्जेक्शन. तर इथं तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सांगू शकता the given key is incorrect and according to my opinion dash key is correct. त्यानंतर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट. तर इथे तुम्हाला पीडीएफ मध्ये तुमचं कुठलं डॉक्युमेंट आहे की थोडक्यात प्रूफ की कशावरून तुम्ही म्हणताय की हे सीईटीची की चुकीची दिलेली आहे, तर तुम्हाला इथं एक फाईल अपलोड करायची आहे. त्याचा फोटो पीडीएफ मध्ये स्कॅन करा. एखादं बुक मध्ये वगैरे असेल तर ते तिथं टाका तुम्ही. आणि त्यानंतर इथं बुक असेल, न्यूजपेपर असेल किंवा मॅगझिन असेल, ऑथेंटिक ऑफिशियल वेबसाईट लिंक असेल एखाद्या वेबसाईटला त्याची माहिती असेल तर तुम्ही तिथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बुक टायटल टाका, ऑथर नेम टाका, एडिशन टाका आणि रेफरन्स पेज वगैरे इथं तुम्ही टाकू शकता. आणि इथं सेव्ह करायचं. इथे जसं तुम्ही सेव्ह कराल तर तुम्हाला इथं वरती रेज ऑब्जेक्शन जे आहे याच्यामध्ये तुम्हाला त्याचं हिस्ट्री दिसेल सगळी. ऑब्जेक्शन समरी मध्ये ते दाखवेल की किती क्वेश्चन आयडी तुम्ही, ऑब्जेक्शन डिटेल्स काय आहेत, स्टेटस काय आहे आणि ऍक्शन काय आहे. आणि इथं मेक पेमेंट या क्वेश्चन टॅब वरती क्लिक केल्यानंतर जितके तुम्ही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत तर त्यावरती तुम्हाला तितकं पेमेंट भेटणार आहे. तर आता इथं मी तुम्हाला म्हटलं की हे लिहून घ्यायची गरज नाही, कारण त्याच समोर रेज व्ह्यू ऑब्जेक्शन आहे. तर जेव्हा आपण इथं रेज करतो तर या क्वेश्चन साठी आपण ते रेज करतोय असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन आयडी वर लिहायची गरज नाही. फक्त डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये इनकरेक्ट की मध्ये कुठलं की बरोबर आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमचा स्कोर चेक करू शकता. हा स्कोर तुम्हाला सीईटी कडून कळणार नाही, डिक्लेअर केला जाणार नाही. इथं फक्त आपल्याला पर्सेंटाईल येणार आहे, त्यामुळं किती मार्क्स मिळाले हे त्या पर्सेंटाईल वरून काही कळणार नाही. त्यामुळं आताच अशा प्रकारे चेक करून घ्या तुमचे ऑप्शन्स आणि किती मार्क्स भेटले ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.